मित्रांनो, तुमचा भाऊ निघलाय कॉलेज रोडला पिकअप करायला कस्टमरला आणि कॉलेज रोड वरून घ्यायचं कस्टमरला चांदवडला न्यायचं. इथं पोहोचल्याच्या नंतर कस्टमरला कॉल केला. कस्टमर बोलले चहा प्यायला या तुम्ही, आपण जाऊ चांदवडला, टेन्शन घेऊ नका. पण असे कस्टमर फार कमी भेटतात मित्रांनो. त्यांनी स्वतःहून चहा प्यायला बोलवलं. म्हटलं क्या बात आहे यार. टकाटक मध्ये सकाळी कस्टमर म्हणे किती वेळ लागेल इथून जायला. म्हटलं 1 तास 21 मिनिटं. म्हणे चालेल, तुम्ही पहिले चहा प्या म्हणे निवांत, टेन्शन घेऊ नका. तर बघू शकता गरमागरम मस्त चहा आलेला आहे. या पब्लिक चहा प्यायला च्या माईला कप तर लय मोठा दिसतोय भाई. एवढा चहा प्यायची मला सवय नाही, पण हरकत नाही भाऊ, फुकटचा घ्या पिऊन, टेन्शन नाही घ्यायचं. कस्टमरचं मन नाराज नाही करायचं, चहा पिऊन घ्यायचा. फायनली आपला चहा पिऊन झालेला मित्रांनो. कस्टमरला म्हटलं पटकन चला सर, तुम्हाला रापकन सोडून देतो. डायरेक्ट कुठं माहिती का, चांदवडला. आपण चांदवडला चाललोय, पण चांदवड आपल्या दोस्ताचं गाव आहे बरं काय. मग काय कस्टमरला घेऊन निघलो एकदम सनाट. तितक्यात लागला ना टोल पहिला पिंपळगावचा टोल लागला. काही वाटत नाही बरं का, एकदम व्यवस्थित वाटत चला, कारण इथला लोकल केलेला आपण. भावांना दुसरा टोल जर आला ना, रा बाप दिमागच खराब होतो. दुसरा टोल म्हणजे कोणता माहिती का, चांदवडचा 170 रुपये वन साइड, म्हणजे चांदवडचा 340 आणि पिंपळगावचा 60 रुपये, म्हणजे 400 रुपये टोल. बाप रे बाप यार, कठीण काम. सरकारने काहीतरी मनाव घ्यायला पाहिजे यार. ह्या चांदवडचा बंद करून टाका. 170 रुपये वन साइड यार, रिटर्नला 340. डोकं खराब होतं ना भावांनो. तो पिंपळगावचा पण 60 रुपये, म्हणजे 400 रुपये टोल यार. लय डोक्याला ताप होतो. कस्टमरला सोडून आता मी डायरेक्ट युटर्न निघलोय. पण आता मी जाणार 170 रुपये वाचून मित्रांनो. शॉर्टकट नाही टाकणार, कारण 170 रुपये जाताचे आता वाचवलेच पाहिजे मित्रांनो. तेवढाच नाश्ता पाणी काहीतरी होऊन जाईल, नाही तर कठीण काम होईल यार. 400 रुपये टोल भरायचं म्हणजे डोकं खराब होतं ना भावांनो. त्याच्यामुळे तुमच्या भावाने डायरेक्ट शॉर्टकट मध्ये गाडी टाकली आणि टोल वाचवला, म्हणजे 170 रुपये वाचवले. आता आपण चाललो ओझर एअरपोर्टला. तिथून ना बुकिंगची सेटिंग लावू आणि डायरेक्ट नाशिक मध्ये जाऊ. त्याच्यामुळे तुमचा भाऊ डायरेक्ट एअरपोर्टला निघला एकदम रापसा. आता एअरपोर्टचं वातावरण तर एकदम भारी वाटतंय मित्रांनो. आता गाड्या आतमध्ये किती काय माहिती, कारण दुपारच्या टायमाला बुकिंग शक्यतो पडत नाही लवकर. पण तुमच्या भावने रापसाप डायरेक्ट घातली एअरपोर्ट मध्ये गाडी. कसं वाटतं आमचं नाशिकचं एअरपोर्ट, एकदम मोकळं ढाकळं, एकदम टाकाटक मध्ये, एकदम 120च्या स्पीडने गाडी मधून उतरलो ना खाली. आणि बघू शकता तुम्ही आता गाड्यात आलेले थोड्याफार, पण आपली गाडी कशी चकाचक दिसती, विशेष आडे भावांनो. बघू शकता तुम्ही आपलं ओझर एअरपोर्ट एकदम मोकळं ढाकळे. आज जास्त गर्दी नाही. आता थोड्या वेळ बसल्याच्या नंतर आपल्याला 100% बुकिंग येणार, म्हणजे येणार. आपल्याला विश्वास आहे ना तेवढा भावांनो. आता गर्दी बी वाढल्या बघू शकता. तितक्यात आपले दोस्त भेटले ना भाई, आपले फॉलोअर्स. पण संभाजीनगरचा एक फॉलोअर्स भेटला. म्हटलं क्या बात आहे दादा, म्हणे तुझे व्हिडिओ पाहतो, मला खूप आवडतं. पण भाईचे एमएस पाहून तुम्ही एकदम खुश झालो भाई. त्याला म्हटलं तुझे एमएस तर एकदम तगडी, पण आता कस्टमर पण आले भाई, बुकिंग पण पडली. मी निघू का भाऊ, म्हणे तू ये म्हणे, काहीच विषय नाही. कस्टमरला गाडीत बसवतो आता आणि डायरेक्ट येतो ना नाशिकला. इस चावी की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. कस्टमरचं रमेश नाव आहे मित्रांनो. कस्टमरला आता डायरेक्ट गाडीत बसवलंय मी. कस्टमरला म्हटलं बॅग ठेवा पुढे, चिंता करू नका, एकदम रपसाप तुम्हाला डायरेक्ट नाशिकला घेऊन जातो. नाशिकला डायरेक्ट गोळे कॉलनीत घेऊन आलो आणि कस्टमरला केलं इथं ड्रॉप केल्याच आपले फॉलोज भेटले. म्हणजे दादा तुझे व्हिडिओ एक नंबर असता. म्हटलं धन्यवाद मनापासून. असंच प्रेम राहू द्या नाशिककरांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.